चंद्रपूर जिल्ह्याचा तापमान हा 45च्या वर होत चाललेला आहे। अनेक ठिकाणी जे आपण बघतोय की उन्हाचा मोठ्या प्रमाणात जो आहे त्रास होतोय। नागरिकांसाठी जे आहेत पाणपोईची व्यवस्था तर केली जाते, परंतु जे वन्य प्राणी आहेत जंगलामध्ये त्यांचे पानवटे जे आटत चालले आहेत, त्याच्यामुळे ते हे वन्य प्राणी शहराच्या दिशेने येत चाललेले आहे। अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओची दखल जी आहे थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेली आहे। राज ठाकरेंनी यांनी आपल्या मनसैनिकांना फोन केला आणि फोनच्या माध्यमाने ज्या ज्या ठिकाणी वन्य प्राण्याचा वावर आहे आणि ते वन्य प्राणी थेट शहराकडे वळाले त्यासाठी पानवट्याची व्यवस्था करा अशा प्रकारे थेट फोनच केला। आणि या फोनच्या एका फोनवर जे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहे चंद्रपूरचे मनदीप रोडे यांनी ती दखल घेत आपली तुरंत कारवाई सुरू केली। आणि अशाच प्रकारचे जे खड्डे आहेत ते जंगलाच्या प्रादेशिक जंगल असो की ताडोबाच्या इतर भागातल्या या भागात जे आहेत जवळपास 16च्या वर पानवटे सध्या मारलेले आहेत आणि पुन्हा याच प्रकारे पुन्हा ते पानवटे तयार करण्यात आहेत। मनदीपजी, हा जो आपण पानवटे तयार केले नेमका काय प्रकार होता, कशा प्रकारे आधी देण्यात आले? सन्मान राजसाहेबांचा एक 7-8 दिवसापूर्वी फोन आला की त्यांनी आम्हाला सांगितलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो आपला नॅशनल पार्क आहे या बफर झोन आहे, कोरो एरिया आहे, या भागातले वन्य प्राणी हे शहराकडे येऊन राहिलेले आहेत। सोबतच मेन रस्त्यावरती येऊन राहिलेले आहेत। अशा वेळेस अपघात होण्याचे प्रकार वाढत आहेत या किंवा शहराकडे चाललेले आहेत। त्याच्यानंतर वाघ, बिबट्या, अस्वली अशा बरेचसे आहेत जे मग शहराकडे आले तर मनुष्याला या सगळ्याचा धोका होऊ शकते। अशा वेळेस सन्मान राजसाहेबांचा एक प्रेम आम्हाला दिसून आलं की वन्य प्राण्यांवरती ताबडतोब दखल घेऊन आम्हाला सांगितलं की शहरातल्या आजूबाजूच्या परिसरात व जंगलामध्ये जाऊन तुम्ही डिपार्टमेंटशी संपर्क साधून छोटे छोटे पानवटे मारा। ज्या प्रकारे आम्हाला पानवटे मारायचे होते ज्या प्रमाणात आम्ही त्या प्रमाणात पानवटे मारलेले आहेत। आणखी आम्ही पानवटे मारणार सन्मान राजसाहेबांच्या आदेशानुसार वन्य प्राण्यांना कुठलीही कसली हानी नाही झाली पाहिजे याची आम्ही दक्षता घेतोय। आम्ही आमच्या माध्यमातून रोज हा जोपर्यंत उन्हाळा संपत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पाणी पुरवू। जेवढे पानवटे मारले आहेत आम्ही 5-25 ते त्या पानवट्यामध्ये आम्ही रोज पाणी पुरवठा करू व वन्य प्राण्यांची साठी या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। ही तर खड्डे केलेले आहे, पण रोज या खड्ड्यांमध्ये पाणी टँकरच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहे। अशा प्रकारे जे खड्डे जे मुख्य प्राण्यांसाठी केलेले आहेत त्याच्याबद्दल राज ठाकरे यांची जे वन्य प्राणी किंवा इतर मुख्य प्राणी आहेत त्यांच्यासाठी जे संवेदना जे आहेत ते दिसून पडतं। हैदर शेख, मराठी, लोहारा, चंद्रपूर।